नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार. ब्लॉगला मी 10 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं आवरून झाले, स्वयंपाक करायचा आहे. त्याआधी म्हटलं चहा घ्यावा, चहा घेते आणि स्वयंपाकमध्ये मी मटर पनीरची भाजी आणि चपात्या बनवणार. सिंपल जेवण. चल इकडे ठेवला आहे चहा. पहिले चहा घेते आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करते. हे बघा इथं भांडे कुंडे सर्व आवरून झालेले आहे. आणि आज गुड्या काही शाळेत गेली नाही, खूप थकून गेलेली होती. रात्री तिला यायला उशीर झाला आणि कृष्णाला पण बरं वाटत नव्हतं, त्याला पण दवाखान्यात घेऊन गेले होते. दवाखान्यातून तो परस्पर क्लासला गेलेला आहे. तोरी दादा येईन माझा आता 12-12:30 वाजता. तोपर्यंत म्हटलं स्वयंपाक करून घेते. पहिले सर्व कामं आवरून घेतले घरातले. आणि आज गुड्या घरी होती ना, तर तिने सुद्धा मला कामं आवरायला मदत केली. ती राहिली म्हणजे बाकीचे कामं आवरून घेते. ती राहिली, तिचे पप्पा राहिले, दादा राहिला, मी एकटी जर राहिली तर मग सर्व कामं मला आवरावे लागतात. पण आज गुड्या राणी होती आणि गुड्या राणीने मला बेडशीटा वगैरे सर्व आवरून दिलं. आणि मग मी बाहेरचा पोर्च वगैरे सर्व धुवून दिलं. गुड्या किती थकून गेलेली आहे, तर ती करते तिच्या पप्पांना मदत. आणि मी आता करते चहा. आमचे बाबा आलेले, बाबांचा आणि माझा चहा ठेवते, चहा घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आज आहे ना 2दा चहा होतोय. कोणी आलं ना तर घेतला जातो आणि नाही कोणी आलं ना तर मग घेतला काही जात नाही. पण आज मला घेऊशी वाटतंय, कारण की बाहेर पण पावसाचं वातावरण आहे आणि पाऊस चालू आहे. सकाळपासून जास्त जोरात पण येत नाही आहे, झिमझिम झिमझिम पाऊस चालू आहे. पण म्हटलं आज घेऊन घ्या. बाबांना देते. तुम्ही पण चहा घ्यायला माझ्याकडे. रात्री कृष्णाला इतका ताप होता, गोळ्या औषधी दिल्या आणि त्याला झोपवलं. तर मग माझे भांडे राहून गेले होते. भांडे काही नाही, 2-3च भांडे होते. बाकीचं किचन ओटा वगैरे सर्व क्लीन करून ठेवले. तर उष्ट वगैरे काढून भांडे 2-3 प्लेटा आणि भाजीची कढई. कुकर तर आहे, कुकरमध्ये भात होता, तर मग कुकर काही काढला नव्हता. तो भात आता टाकून द्यावा लागेल. रात्री काही टाकला नाही, आता टाकून द्यावं लागेल. या दिवसाचा भात खाणार थोडासा जी, पण मग मी त्याच्यातच राहू दिला. म्हटलं आधीपर्यंत दुसरं भांडं करायला. आणि पनीर आहे ना, मी घरीच बनवलं होतं. काल तुम्हाला सांगितलं नव्हतं का, दूध खराब झालं होतं म्हटलं. आणि सकाळी ना उठले ना तर पूर्ण दूध हे झालं होतं. आणि हे बघा घरच्या दह्याचं पनीर आहे, घरच्या दुधाचं पनीर इतकं छान. आणि हे बघा पनीर लगेच असं तुटतं. बाहेरचं पनीर आणलं का असं तुटत नाही आपलं. हे बघा म्हशीच्या दुधाचं आहे. आणि किती झालं बघा, 1 लिटर दुधाचं एवढं पनीर झालेलं. आणि इथं मी काजू घेतलेले. काजू मुलं खात नाही, तर त्याच्यासाठी थोडेच घेतले. इथं मी वटाणे, बघा माझे वटाणे आता थोडेच राहिले. एक भाजी होणार फक्त. किती दिवस पुरता असे व्यवस्थित ठेवले ना तर व्यवस्थित आपले पुरतात एवढे वटाणे. परत तिथं मी आणि रात्री मी मसाला काढून ठेवलेला होता. ज्याने पहिला व्हिडिओ बघितला त्याला माहिती आहे, मसाला काढून ठेवला होता तो मसाला. आणि याच्यात कांदे, टमाटे आणि हिरवी मिरची, अद्रक लसूण वगैरे काही टाकणार नाही त्याच्यात आहे. तर एवढेच टाकणार आणि सिंपल अशी मसाल्याची सिंपल अशी पनीरची भाजी. चला आता चहा घेते. माझा चहा उकळून उकळून चहा घेते. खराब आहे का मग टाकून दे ना, मी मोडून साफ कर. दिसली नसणार तुम्हाला, म्हणजे काळे बी आहे का. हळूहळू कर.
तर हे बघा किती नरम पनीर झाले. मम्मी हे पकड, हं? हे पकड. तिथंच ठेव बेटा. आता माझं आहे ना पनीरच्या हात आहे. वाव वाव. पनीर मस्त आहे. ओरिजिनल पनीर. कोणतं? ओरिजिनल. ओरिजिनल ओरिजिनल. ओरिजिनल नाही ओरिजिनल ओरिजिनल. बरोबर. अगं एवढं काय? अगं बाई एवढं काय हे करते मला. आता वटाणे हे करून घेते. तिकडे हो तिकडे हो. कणी घेतली काही करू शकतो ना. जिरं टाकते आणि आपलं वाटण केलेलं ते टाकून घेते. हे बघा मसाला करून ठेवलेला होता आणि याच्यात मी सर्व टाकलेलं आहे. फक्त मी थोडासा आपला कोल्हापुरी मसाला टाकला.
चटणी कमी वाटते मला, तर थोडीशी चटणी टाकते. हे बघा असं होऊन गेलं. पनीर मसाला टाकलेला नाही मी. तर कोथिंबीरच्या डब्यात ना काय झालं माहिती का, कारले ठेवलेले आणि कोथिंबीर मस्त कट करून ठेवलेली. टाकून देते यार. भाजी इतकी छान झालेली आहे ना, तुम्हाला काय सांगू. तर आता कणिक भिजून घेते, पोळ्या करून घेते. त्याआधी काय आणलं,
चांगला आहे. चपात्या झाल्या. इकडे कांदा, काकडी, लिंबू कट करून झालेले. इथं मस्त भाजी झालेली. वाहा. आता बसतो आम्ही जेवायला. पप्पांचं झालं का? पप्पा म्हणे झालं नाही का अजून? नंतर कर जात हो ना. मी एवढे कांदे साफ करताय आमची साहेब. बाहेर गेले. अगं माझी लात लागून गेली तर काय करू. तर ड्रेस लावले मी सेलमध्ये. हा बघा, हा पण मस्त जीन्समध्ये आहे, खूप छान आहे. तर याला बी सेलमध्ये लावलेला आहे. हा बी सेलमध्ये. हा बी सेलमध्ये. हा बी सेलमध्ये. सेलमध्ये भरपूर आहे. हे बघा सेल लावलेला आहे ड्रेसचा. हे बघा, हे बघा. खूप छान छान ड्रेस आहे. तर ज्याला कोणाला घ्यायचं असणार त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, स्क्रीनशॉट घेत चला. हे बघा. हा ड्रेस बी खूप छान आहे. खाली मस्त अशी लेस आहे त्याला. हा पण छान आहे. हा तर मीच काढलेला आहे. इतका छान वाटतो ना घालून, खूप छान वाटतो. हा पण ड्रेस खूप छान आहे. याच्यावरती दुपट्टा वगैरे खूप छान आहे. हे बघा, हा पण ब्लॅक कलरचा 2 पीस आहे सेट. हा बी 2 पीस सेट आहे. आणि असे भरपूर आहे. तुम्हाला दाखवीन मी एक एक करून. ज्याला कोणाला घ्यायचं असणार त्याने कमेंट करून नक्की सांगा. त्याला मी ड्रेस दाखवणार. आणि तुम्हाला ड्रेसचे व्हिडिओ बघायचे असतील, साड्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर तरीसुद्धा कमेंट करा. मी तुम्हाला साड्या दाखवणार. तुम्हाला साड्या, ड्रेस जेही पसंत राहिलं त्याची कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन माझ्यातर्फे. तर चला मी आवरून घेते आणि मग बोलते. या तुम्ही पण पोहे खायला. पोहे करून घेते, खाऊन घेते आणि मग बोलते.